1.2 उद्दिष्टे. या स्वयं अध्ययन साहित्याचा अभ्यास केल्यानंतर आपण खालील गोष्टी करू शकाल. 1. प्रणाली विचारांची मूलभूत वैशिष्ट्ये व तत्त्वे सांगू शकाल. 2. कोणतीही संस्था किंवा उद्योग एक प्रणाली कशी होऊ शकते हे स्पष्ट कराल. 3. व्रतविधानाची संकल्पना व महत्त्व विशद करू शकाल. 4. शाळा या संस्थेची प्रणाली उपागमाच्या म्हणजेच ॲप्रोच संदर्भात मांडणी करू शकाल. 5. शाळेसाठी व्रतविधानाचे आवश्यक ते प्रतिपादन करू शकाल. 6. व्रतविधान निश्चितीच्या पायऱ्या सांगू शकाल. 7. आपल्या शाळेसाठी व्रतविधानाची निर्मिती कराल. 8. व्रतविधानाची योग्यता ठरवू शकाल. 9. शाळेचे व्रतविधान व शाळेची कार्यपद्धती यातील घनिष्ठ संबंधाची चर्चा कराल. 10. शाळेची परिणामकारकता व कार्यक्षमता या संकल्पना स्पष्ट कराल. 11. शाळेची परिणामकारकता व कार्यक्षमता याविषयी झालेल्या संशोधनाचा आढावा घ्याल. 12. शाळेची परिणामकारकता व कार्यक्षमता याविषयी झालेल्या संशोधनाचे शाळेच्या व्यवस्थापनातील महत्त्व सांगाल. व्रतविधान या शब्दाचा सगळ्यांनी अर्थ लक्षात ठेवा. मिशन स्टेटमेंट. 1.3 प्रास्ताविक. शाळा ही संस्था तशी आपणास परिचित आहे. विद्यार्थी म्हणून आपण माध्यमिक शाळेत 5 ते 6 वर्षांचा प्रदीर्घ काळ व्यतीत केलेला असतो. मुख्याध्यापक होण्यापूर्वी शिक्षक या नात्याने आपण शाळेत 5 किंवा अधिक वर्षे कार्य केलेले असते. त्यामुळे शाळा म्हणजे काय या प्रश्नाचे नेमके उत्तर आपणास माहीत असेल असे आपण गृहीत धरतो. परंतु हे गृहीतक सत्य नसते. मुख्याध्यापक म्हणून शाळेच्या नेतृत्वाची धुरा स्वीकारताना आपण ज्या संस्थेची जबाबदारी स्वीकारली आहे त्या संस्थेचे नेमके स्वरूप आपणास स्पष्ट असतेच असे नाही. यापूर्वी शाळेतील आपला सहभाग विद्यार्थ्यांच्या किंवा शिक्षकाच्या भूमिकेतून झालेला असतो. त्यामुळे आपला दृष्टिकोन एकांगी व मर्यादित असतो. मुख्याध्यापकाची भूमिका नवी असते. शाळेकडे पाहण्याचा मुख्याध्यापकाचा दृष्टिकोन अधिक व्यापक एकात्म असतो. शाळेकडे तिच्या कार्यपद्धतीकडे तो थोड्या उच्च पातळीवरून पाहतो. त्यामुळे ज्या गोष्टी त्याच्या दृष्टीपथात येतात, ज्या भिन्न भिन्न घटकांचा त्याला विचार करावा लागतो, तो इतरांच्या किंवा आपल्याच पूर्वीच्या अनुभवाचा भाग नसतो. याचसाठी मुख्याध्यापकाला शाळेच्या समग्रतेची जाण असणे आवश्यक असते. या समग्रतेच्या पूर्ण जाणीवेतून मुख्याध्यापकाला शाळेच्या कार्यपद्धतीचे नियोजन, व्यवस्थापन, नियंत्रण व प्रशासन इत्यादी कार्ये करावी लागतात. ही त्याच्या यशाची एक गुरुकिल्ली आहे. म्हणूनच शाळा म्हणजे काय या प्रश्नाचा प्रथम आपण शोध घेऊ. 1.4 विषय विवेचन. त्यातला पहिला मुद्दा, शाळा म्हणजे काय. या प्रश्नाचे उत्तर आपण पटकन काय देऊ. आपल्या शाळेविषयी काही कल्पना पुढील प्रमाणे असतील. शाळा म्हणजे शिकविण्याचे वा शिक्षणाचे कार्य करणारी संस्था. अशी कार्यानुसार शाळेची व्याख्या करण्याचा आपला प्रयत्न असेल. किंवा शाळा म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींचा एक समुच्चय, अशीही आपली एक कल्पना असू शकेल. तथापि हे चित्र अपुरेच असणार आहे. शाळा हा मुख्याध्यापक, शिक्षक, अन्य सेवक, विद्यार्थी यांचा समुच्चय तर आहेच, परंतु ती त्यांची केवळ गोळाबेरीज नव्हे. शाळा म्हणजे त्याहून आणखी काही असते. शाळेचे सर्व घटक
गुंतागुंतीच्या संबंधाद्वारे एकमेकातील आंतरक्रियेने म्हणजेच क्रियाप्रतिक्रियाने परस्परांशी बांधलेले असतात. एका विशिष्ट हेतूने त्यांचे कार्य चालते. पालक, समाजातील महत्त्वाच्या व्यक्ती, शासकीय अधिकारी अशा शाळेबाहेरील घटकांशी शाळेचा नेहमीच संबंध येतो. देवाणघेवाण होते. या साऱ्या प्रक्रिया गतिमान असतात. सचेतनता हे शाळेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. थोडक्यात आपणास असे म्हणता येईल की शाळा हा काही विशिष्ट शैक्षणिक हेतू साध्य करण्यासाठी एकत्र येऊन कार्य करणाऱ्या आंतरक्रियाशील मानवी व भौतिक घटकांचा गतिमान समुच्चय असतो. आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून आपल्या लक्षात आले असेल की शाळेचा विचार करताना आपण कळत नकळत शाळेतील व शाळेबाहेरील घटक असे भेद करतो. शाळा व शाळेच्या सभोवतालचा परिसर व समाज म्हणजेच सामाजिक पर्यावरण यांना विभागणारी एक सीमा आहे असा याचा अर्थ आहे. या सीमेमुळे आजूबाजूच्या सामाजिक पर्यावरणाहून शाळा ही अलग आहे हे ओळखता येते. शाळेचे अंतर्गत घटक, त्यातील परस्पर संबंध यांचा जसा स्वतंत्र अभ्यास शक्य होतो तसाच शाळेचा सामाजिक पर्यावरणाच्या संदर्भातही अभ्यास करता येतो व तसा तो नेहमीच करावा लागतो. शाळेचा असा विचार करणे म्हणजेच प्रणाली विचार म्हणजेच सिस्टम्स थिंकिंग होय. प्रणाली विचार ही अलीकडील काही दशकात उदयास आलेली कल्पना आहे. प्रणालीची मूळ कल्पना ही जीवशास्त्रीय असली तरी व्यवस्थापन प्रक्रियेचे ते एक अपरिहार्य अंग ठरल्याने शालेय व्यवस्थापनातही या संकल्पनेचा विचार अत्यावश्यक ठरतो. प्रणाली विचाराची याचसाठी आपण येथे थोडक्यात तोंड ओळख करून घेणार आहोत. एक 1.4 मधील दुसरा मुद्दा प्रणाली विचार, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सिस्टम्स थिंकिंग असे म्हणतो. पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे प्रणाली ही संकल्पना जीवशास्त्रातून आलेली आहे. मानवी शरीराचा आपण विचार करताना पचन संस्था, डायजेस्टिव्ह सिस्टम, श्वसन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टम अशा विविध संस्थांचा विचार करतो. पचनाचे कार्य करणाऱ्या इंद्रियांच्या समूहास पचनसंस्था असे म्हणतात. म्हणजे पचनसंस्था ही विशिष्ट कार्य करणारी प्रणाली आहे. आता पचनासाठी अन्न घुसळण्याचे कार्य करणारी पचनसंस्थेची उपप्रणाली म्हणजे जठर होय. तसेच पचनसंस्थेतील अन्य इंद्रिये देखील विशिष्ट पूरक कार्य करणाऱ्या उपप्रणाली आहेत. त्या इंद्रियातील ग्रंथी म्हणजेच उपप्रणालीचे घटक व ग्रंथींच्या पेशी म्हणजे उपघटक असे विश्लेषण शक्य होते. मात्र सर्व घटक, इंद्रिये, संस्था त्यांची विहित कार्य करत असतात. त्यासाठी अंतर्गत घटकांत विशिष्ट रीतीने आंतरक्रिया घडत असते. प्रत्येक प्रणालीची किंवा उपप्रणालीची सीमा त्वचा, बाह्य आवरण किंवा भित्तिकेमुळे सुनिश्चित झालेली असते व प्रत्येक घटक, प्रणाली ही सुसंघटित, एकसंध, एकात्म व परिपूर्ण असते. उपघटकाबाबतीत घटक, घटकाबाबतीत उपप्रणाली, उपप्रणालीबाबतीत प्रणाली ही पर्यावरण ठरते. शरीरातील विविध संस्थांच्या संदर्भात शरीर हे महाप्रणाली ठरते व स्वतःचे तसेच वंशाचे अस्तित्व टिकविणे हे या महाप्रणालीचे जीवशास्त्रीय उद्दिष्ट किंवा हेतू असतो. हे आपल्या लक्षात आले असेलच. शरीर किंवा शरीरातील एखादी संस्था किंवा एखादे इंद्रिय प्रणाली किंवा उपप्रणाली म्हणून कार्य करत असताना पर्यावरणातून कित्येक गोष्टी प्रणालीमध्ये येतात किंवा प्रणालीमधून कित्येक गोष्टी बाहेर पर्यावरणात जात असतात.
परिसरातून किंवा पर्यावरणातून प्रणालीमध्ये येणाऱ्या घटकांना किंवा गोष्टींना आदान म्हणजेच इनपुट, तर प्रणालीतून बाहेर पडणाऱ्या गोष्टींना प्रदान म्हणजेच आउटपुट असे म्हणतात. शरीरातील एखादी ग्रंथी जो रस किंवा स्त्राव बाहेर टाकते ते प्रदान होय, तर त्या ग्रंथीला होणारा रक्ताचा, ऑक्सिजनचा पुरवठा ही आदानाची म्हणजेच इनपुटचे उदाहरण आहे. या चर्चेवरून जीवशास्त्रातील प्रणालीच्या संकल्पनेची थोडक्यात गुणवैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. त्यापैकी पहिलं गुणवैशिष्ट्य, प्रणाली ही अनेक घटकांपासून बनलेली असते. 2. या घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया चालू असते, त्यामुळे प्रणालीला गतिमानता प्राप्त होते. 3. प्रणालीच्या एका घटकामध्ये बदल झाल्यास दुसऱ्या घटकांमध्ये बदल होतो. 4. प्रणालीच्या घटकांमध्ये सुसंघटितपणा, एकसंधता, एकात्मता असल्याने प्रणालीला पूर्णत्व किंवा समग्रता प्राप्त होते. 5. प्रत्येक प्रणालीच्या अस्तित्वामागे काही विशिष्ट हेतू असतो. 6. प्रणालीचे उपप्रणाली व उपप्रणालीचे घटकांमध्ये विश्लेषण करता येते. प्रत्येक उपप्रणाली घटक हा पूरक विहित कार्य करतो. सुसंघटितपणा, एकसंधता, एकात्मता व पूर्णत्व ही प्रणालीची वैशिष्ट्ये उपप्रणाली किंवा उपप्रणालीच्या भागांमध्ये दिसून येतात. 7. प्रत्येक प्रणाली ही आजूबाजूच्या पर्यावरणाहून एखाद्या सीमेमुळे वेगळी केली जाते. ही सीमा प्रणालीची मर्यादा स्पष्ट करते. 8. प्रणाली व पर्यावरण यामध्ये सातत्याने आदान-प्रदान चालू असते. जेव्हा पर्यावरणातून प्रणालीमध्ये एखादी गोष्ट येते तेव्हा त्यास आदान असे म्हणतात, तर जेव्हा प्रणालीतून पर्यावरणात एखादी गोष्ट जाते तेव्हा त्यास प्रदान असे म्हणतात. 9. प्रणालीचा विचार पर्यावरणाच्या संदर्भाशिवाय अशक्य ठरतो. जीवशास्त्रातून उगम पावलेली प्रणालीची संकल्पना ही नफा मिळविणाऱ्या उद्योग म्हणजेच इंडस्ट्री किंवा बँक यासारख्या संस्थांना, तसेच नफा न मिळविण्याच्या हेतूने कार्य करणाऱ्या हॉस्पिटल्स किंवा शैक्षणिक संस्था यांनाही लागू पडते. हे आपल्याला पुढील स्पष्टीकरणावरून समजेल. 1.4 मधील तिसरा मुद्दा, उद्योग किंवा संस्था एक प्रणाली प्रकार. कोणताही नफा मिळविणारा उद्योग, संस्था किंवा संघटना तसेच नफा न मिळविणाऱ्या संस्था या प्रणालीचा एक प्रकार मानल्या जातात. प्रणालीची पूर्वी विशद केलेली वैशिष्ट्ये या सर्वांना तंतोतंत लागू पडतात. उद्योगाच्या किंवा संस्थेच्या सीमारेषा स्पष्ट असतात. उद्योगाचे किंवा संस्थेचे अनेक विभाग, उपविभाग असतात. ते म्हणजे उपप्रणाली किंवा घटक होत. हे सर्व घटक, उपविभाग, विभाग अनेक रीतींनी एकमेकांशी निगडीत असतात. उद्योगाचे उत्पादन किंवा संस्थेने दिलेल्या सेवा हे या प्रणालींचे एक महत्त्वाचे प्रदान होय. लागणारा कच्चा माल, साधन सामग्री हे प्रधान आदान मानले जाते. विविध उत्पादनांची किंवा सेवांची निर्मिती हा उद्योगांचा किंवा संस्थांचा मूलभूत हेतू असतो. अर्थात उत्पादन किंवा सेवा इतकाच सर्व उद्योगांचा, संस्थांचा हेतू असतो असे म्हणता येणार नाही. या संस्थांना अन्यही गोष्टी साध्य करावयाच्या असतात. त्या सर्वांचा समावेश असलेले म्हणजेच हेतू व ध्येय अधिक नेमकेपणाने स्पष्ट करणारे एक व्यापक विधान प्रत्येक उद्योग, संस्था प्रथम निश्चित करते. त्यालाच ब्रीद किंवा व्रतविधान किंवा इंग्लिशमध्ये मिशन स्टेटमेंट असे म्हणतात. व्रतविधानाची संकल्पना ही व्यवस्थापनातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. 1.4 मधील चौथा मुद्दा, व्रतविधान, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये मिशन स्टेटमेंट असं म्हणतो. व्रतविधान म्हणजे काय हे स्पष्ट होण्यासाठी प्रथम आपण एक उदाहरण घेऊया. साखर उद्योगाबाबत साखर उत्पादन हे प्रमुख प्रदान आहे. म्हणून ऊसापासून साखर तयार करणे
हेच साखर कारखान्यांचे ध्येय आहे असे मानता येणार नाही. दर्जेदार साखर निर्मितीसाठी शेतकऱ्यांना ऊसाचा अधिक भाव देण्यासाठी, आजूबाजूच्या परिसराचा विकास करण्यासाठी कारखान्याच्या दुय्यम उत्पादनावर उदाहरणार्थ मळी व गॅस प्रक्रिया करून त्या अन्य उत्पादनांद्वारे अधिक नफा मिळवण्यासाठी अशा भिन्न भिन्न ध्येयांसाठी वेगवेगळे साखर कारखाने प्रयत्नशील असतात. थोडक्यात प्रत्येक साखर उद्योगाचे स्वतःचे असे एक सुनिश्चित सुस्पष्ट असे ब्रीद किंवा व्रतविधान किंवा मिशन स्टेटमेंट असते. हे व्रतविधान त्या उद्योगाचे अस्तित्व नेमके कशासाठी हे स्पष्ट करते व ते ब्रीद साध्य करण्यासाठी त्या त्या उद्योगाची प्रणाली कार्यरत असते. वेगवेगळ्या उद्योगांच्या संस्थांच्या व्रतविधानांचे काही नमुने दिलेले आहेत. या व्रतविधानांचा काळजीपूर्वक अभ्यास करूया. 1. विक्रीच्या कमीत कमी 1.6% व अन्य स्पर्धक उद्योगांपेक्षा 60% अधिक खर्च संशोधन व विकासावर करणारी संशोधनाधिष्ठित संस्था म्हणून नावारूपास येणे हा या उद्योगाचा हेतू आहे. 2. वैयक्तिक संपर्क, सेवा, विक्रय, स्पर्धात्मक जाहिरात याद्वारे कंपनीचे नाव धारण करणारी उत्पादने व सेवा याविषयी आपुलकीची व विश्वासाची भावना लोकांमध्ये निर्माण करणे हे या कंपनीचे ब्रीद आहे. 3. ग्राहकांच्या गरजानुसार स्पर्धात्मक सेवा हे आमचे घोषवाक्य आहे. त्यामुळे ग्राहकाची गरज हा आमच्या कार्यपद्धतीतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आमच्या आस्था व अडीअडचणींपेक्षा ग्राहकांच्या गरजेबद्दलच्या आस्थेनुसार चालणारी बँक असा बदल आम्हास आमच्यात अपेक्षित आहे. 4. आमचे हॉस्पिटल हे प्रामुख्याने सेवानिवृत्त व निवृत्ती वेतन घेणाऱ्या वयोवृद्ध लोकांच्या वसाहतीत असल्याने आम्ही प्रामुख्याने वृद्ध लोकांना सेवा देण्यास प्राधान्य देऊ. 5. उद्योग, व्यापार, शेती, शासन तसेच गृहिणींना विविध इलेक्ट्रॉनिक भाग, उपकरणे व संच यांच्या निर्मितीद्वारे सेवा देऊन एक बहुविध विकसित आर्थिक लाभ देणारा उद्योग म्हणून प्रयत्नशील राहणे हे आमचे ध्येय आहे व त्याचा आम्ही पाठपुरावा करू. नमुन्यादाखल दिलेल्या काही विधानांच्या अभ्यासावरून तुमच्या लक्षात आले असेल की संस्था किंवा उद्योग काय साध्य करू इच्छितो, संस्थेचा मूलभूत हेतू काय, आपणास काय व्हावयाचे आहे हेही विधाने स्पष्ट करतात. एखादी संस्था किंवा संघटना कोणकोणती महत्त्वाची कार्य करणार, संस्थेचे वेगळेपण किंवा खास वैशिष्ट्य कोणते आहे, संस्था कोणती गोष्ट कोणासाठी करणार, ती त्यांच्याचसाठी का करणार, संस्थेच्या यशाचे निष्पत्तीचे मापन कसे केले जाईल इत्यादी गोष्टी व्रतविधानातून सुनिश्चित होतात. त्यातून संस्थेच्या कार्यपद्धतीला मार्गदर्शन मिळते, दिशा प्राप्त होते, संस्थेतील प्रत्येक कार्य त्यास अनुरूप असेच होते, नियोजनास मदत होते, कोणत्या गोष्टीस प्राधान्य द्यावयाचे याविषयीचे योग्य निर्णय घेता येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्रतविधान हे उद्योगाच्या, संस्थेच्या सर्व प्रयत्नांमागील प्रेरणास्रोत ठरते. त्यामुळेच व्रतविधान हे सहजासहजी व वारंवार बदलले जात नाही. संस्थेच्या दीर्घकालीन वाटचालीसाठी व्रतविधानाची निवड करण्यात येते. व्रतविधानाची निश्चिती ही घाईगर्दीने किंवा अल्प कालावधीत होत नसते. संस्था, संघटना किंवा उद्योग यातील महत्त्वाचे जबाबदार घटक एकत्र येऊन व्रतविधानाबद्दल विचार करतात. संस्थेची वैचारिक बैठक सद्यस्थिती, पर्यावरणातील घटक व बदल, परिणामकारक कार्यपद्धतीसाठी काय करावे लागेल इत्यादी बाबींचे विचार मंथन होऊन व्रतविधानाचा जन्म होतो. उत्कृष्ट व्यवस्थापक हे व्रतविधान प्रभावी रीतीने संस्थेतील अन्य घटकांपर्यंत पोहोचवितो. संस्थेच्या कार्यपद्धतीचे नियोजन, संघटन, नेतृत्व, नियंत्रण, निर्णय कृती, दिशासूचन, समन्वय, मानवी विकसन
अशा व्यवस्थापनातील सर्व क्रिया प्रक्रियांवर व्रतविधानाचा प्रभाव दृग्गोचर होणे हे चांगल्या व्यवस्थापनाचे लक्षण आहे. व्रतविधान कसे असावे हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. व्रतविधान हा देखाव्याचा एक भाग नाही. अन्य संस्थांनी आपापली व्रतविधाने निश्चित केली म्हणून आपल्याही संस्थेस व्रतविधान हवे अशा विचारातून व्रतविधानाची निश्चिती करता येत नाही. व्रतविधानात नियोजनाला व कृतीला मार्गदर्शन करण्याची क्षमता हवी. व्रतविधानामध्ये अधिक नेमकेपणा, सुस्पष्टता असते. संस्था किंवा उद्योग हा पूर्वनिश्चित व्रतविधानानुसार कार्यरत आहे किंवा नाही याचा पडताळा घेणे या व्रतविधानाने शक्य होते. म्हणजेच व्रतविधानाची मापनीयता किंवा निरीक्षण क्षमता ही खास वैशिष्ट्ये आहेत. व्रतविधानातील निर्देशित बाबी ह्या साध्य करण्याजोग्या असतात. तो केवळ एक शाब्दिक फुलोरा नसतो. व्रतविधानात ज्या गोष्टींवर भर द्यावयाचा आहे त्या गोष्टींची निवड विचारपूर्वक चोखंदळपणे केली जाते किंवा केली पाहिजे. उद्योगाचे संस्थेचे वेगळेपण दर्शविणाऱ्या खास गुणविशेषांचा समावेश व्रतविधानात झाला पाहिजे. संस्थेतील उद्योगातील सर्व घटकांमध्ये व्रत अंगीकाराची भावना म्हणजेच सेन्स ऑफ मिशन निर्माण करणारी व्रतविधानाची शब्दयोजना हवी. संस्थेतील अंतर्गत कृती व संबंध तसेच पर्यावरणातील बाह्य घटकांबरोबरचे संबंध याविषयीचे मार्गदर्शन व्रतविधानातून प्राप्त झाले पाहिजे. परिणामकारक व्रतविधानाची ही काही वैशिष्ट्ये स्पष्ट केल्यानंतर व्रतविधान म्हणजे काय नव्हे याची कल्पनाही आपणास असणे आवश्यक आहे. व्रतविधान म्हणजे सर्वच छोट्या मोठ्या गोष्टींचा निर्देश असलेला कार्यपद्धतीचा आराखडा नव्हे. ते बहुव्यापी सर्वसमावेशक असता कामा नये. संस्थेने उद्योगाने साध्य करावयाच्या सर्वच ध्येयांचा किंवा अंगीकारलेल्या सर्व मूल्यांचा उल्लेख व्रतविधानात झाला पाहिजे असा आग्रह धरण्याचे कारण नाही. याचप्रमाणे व्रतविधानात संस्थेतील किंवा उद्योगातील एकाच कार्यावर विभागावर वाजवीपेक्षा जास्त भर दिला जाऊ नये. प्रणाली व व्रतविधान ह्या व्यवस्थापनातील दोन महत्त्वाच्या कल्पना आतापर्यंत केलेल्या चर्चेवरून आपणास स्पष्ट होतील. शालेय व्यवस्थापनासाठी त्या कशा उपयुक्त ठरू शकतील हे आपण आता पाहूया. 1.4 मधील 5वा मुद्दा, शाळा एक प्रणाली. उद्योगाप्रमाणेच शाळा या संस्थेस प्रणाली या संकल्पनेची सर्व महत्त्वाची वैशिष्ट्ये तंतोतंत लागू पडतात. मात्र शाळा ही विना नफा तत्वावर नॉन प्रॉफिटिंग चालणारी प्रणाली आहे. शिवाय ती मूर्त स्वरूपातील उत्पादन न करता सेवांची निर्मिती करण्याचे कार्य करते. सेवा करणाऱ्या संस्था व उत्पादन करणाऱ्या संस्था यांच्यात काही मूलभूत फरक आहेत. शाळा या प्रणालीने केलेल्या सेवांचे मापन करणे तसे अवघड, गुंतागुंतीचे व काही बाबतीत अशक्य ठरते. शाळेच्या सेवांची गुणवत्ता मानके म्हणजेच क्वालिटी स्टँडर्ड्स स्थापित करणे देखील तसे क्लिष्ट आहे. शिवाय शाळेचा संबंध नेहमीच मानवी घटकांशी येतो. शिक्षण प्रक्रियेतील शिकणारे व शिकविणारे हे दोन्ही घटक मानवी आहेत. शिक्षणाचे कार्य हे सातत्याने चालू ठेवायचे कार्य असून जसे अन्य उद्योग उत्पादनाचा संचय करून ठेवू शकतात किंवा ते इच्छेनुसार कमी जास्त करू शकतात तसे शाळेत शक्य होत नाही. शाळेचा प्रणाली म्हणून विचार करताना या मूलभूत भेदांकडे आपणास दुर्लक्ष करून चालणार नाही. शाळा या प्रणालीचे पुढील 4 उपप्रणालींमध्ये विश्लेषण करता येईल. पहिला, शाळेची अभ्यासक्रम प्रणाली. 2. शाळेची सामाजिक प्रणाली. 3. शाळेची अध्ययन साधन सुविधा प्रणाली. आणि 4. शाळेची प्रशासकीय प्रणाली. त्यापैकी आपण पहिली पाहूया. 1.
शाळेची अभ्यासक्रम प्रणाली. अभ्यासक्रम प्रणालीत विद्यार्थी अध्ययनाला चालना देणाऱ्या व निश्चिती करणाऱ्या घटकांचा म्हणजेच मानवी घटकांचा व प्रक्रियांचा समावेश होतो. उदाहरणार्थ शिक्षक, अध्यापन क्रिया इत्यादी. 2. शाळेची सामाजिक प्रणाली. शाळा हा पूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे हेतुपूर्ण अध्ययनाचे कार्य करणारा सामाजिक घटक आहे. या सामाजिक गटामध्ये समुच्चयामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी यांचा समावेश होतो. पण या समुच्चयाबरोबरच त्या समुच्चयाची स्वतःची अशी मूल्ये, नियम, अपेक्षा, भूमिका निश्चिती, वर्तनाची मानके, मान्यता, संकेत तयार होतात. यामुळे एकमेकात घडणाऱ्या आंतरक्रियांचे तसेच शाळेबाहेरील घटकांशी असणारे संबंध यांचे स्थिर आकृतिबंध म्हणजेच पॅटर्न किंवा पद्धती ठरून जातात. त्या गटाच्या सदस्य व्यक्तींचे सामाजिक वर्तन या आकृतिबंधानुसार निश्चित होते. तसेच नवीन येणाऱ्या सदस्यांचे वर्तन देखील नियंत्रित केले जाते. या सर्वांच्या समुच्चयाला शाळेची सामाजिक प्रणाली म्हणतात. शाळेची सामाजिक प्रणाली ही अलिखित परंपरेचा भाग बनते व ती सुप्त असते. 3री प्रणाली शाळेची अध्ययन साधन सुविधा प्रणाली. शालेय प्रणालीची 3री उपप्रणाली म्हणजेच शालेय अध्ययन साधन प्रणाली ही होय. यात शाळेतील उपलब्ध साधन सामग्री व सुविधा आणि त्यांचा प्रत्यक्ष केला जाणारा उपयोग यांचा समावेश आहे. आणि 4थी उपप्रणाली शाळेची प्रशासकीय प्रणाली. 4थी उपप्रणाली प्रशासनाशी संबंधित असून ती पूरक कार्ये करते. यात शिक्षकेतर सेवक, कार्यालय, आर्थिक व्यवस्था व प्रशासकीय कार्यांचा समावेश होतो. या 4ही उपप्रणाली एकमेकींशी निगडीत असतात. हेतुपूर्ण अध्ययन या व्यापक ध्येयासाठी त्यांनी सुसंगत व सुसंघटितरित्या कार्य करावे अशी अपेक्षा असते. आता जर हेतुपूर्ण अध्ययन हे शाळा या संस्थेचे ध्येय मानले तर प्रत्येक शाळेचे तेच एकमेव ध्येय असावयास हवे असे म्हणता येईल का? याचे उत्तर अर्थातच नाही हे आहे. हेतुपूर्ण अध्ययन या व्यापक ध्येयाशी सुसंगत असे प्रत्येक शाळेचे स्वतःचे असे खास व्रतविधान त्या त्या शाळेने निश्चित केले पाहिजे. आपल्या शाळेच्या अस्तित्वामागील मूलभूत हेतू आणि आपल्या शाळेचे अन्य शाळांपेक्षा असलेले वेगळेपण हे त्या व्रतविधानात प्रतिबिंबित केले पाहिजे. 1.4 मधील 6वा मुद्दा शाळेचे व्रतविधान. व्रतविधानाची संकल्पना पूर्वी स्पष्ट केलीच आहे. शिवाय शाळांच्या बाबतीत ती तशी पूर्णतः नवीन आहे असेही म्हणता येणार नाही. बहुतेक सर्व शाळांनी आपापली ध्येय वाक्ये, बोधवाक्ये, मोटो निश्चित केलेली असतात. ध्येयवाक्ये किंवा बोधवाक्ये ही कल्पना व्रतविधानाशी थोडीशी मिळतीजुळती आहे. काही शाळांची ध्येयवाक्ये, बोधवाक्ये खाली दिलेली आहेत. उदाहरणार्थ हाती घ्याल ते तडीस न्या, विद्वान सर्वत्र पूज्यते, एकी हेच बळ, स्वावलंबनातून शिक्षण व शिक्षणातून स्वावलंबन, ज्ञान, विज्ञान व सुसंस्कार यासाठी शिक्षण. अशा वेगवेगळ्या बोधवाक्यांच्या, ध्येयवाक्यांच्या वेगवेगळ्या शाळांनी केलेल्या निवडीमागे प्रमुख हेतू हा असतो की ती शाळा कोणकोणत्या मूल्यांना महत्त्व देते हे स्पष्ट व्हावे. आता प्रश्न इतकाच की ध्येयवाक्य किंवा बोधवाक्य म्हणजेच व्रतविधान, ज्याला आपण मिशन स्टेटमेंट म्हणतो, असते काय? तर अर्थातच नाही. या दोहोत काही मूलभूत फरक आहेत. म्हणजे इथं या मुद्द्यामध्ये हे लक्षात घ्यायचे की ध्येयवाक्य आणि व्रतविधान हे 2 वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये स्लाइड थोडासा फरक आहे, तो आपण बघूया. प्रत्येक शाळेचे बोधवाक्य किंवा ध्येयवाक्य असले पाहिजे हा अलीकडे एक उपचार
दिखावटीचा भाग झालेला असतो. त्यामुळे ध्येयवाक्यासाठी ध्येयवाक्य असाही प्रकार होऊ शकतो. पूर्वी काही विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन शाळा स्थापन केल्या गेल्या. त्यावेळी त्यांनी निवडलेली ध्येयवाक्ये व शाळेची कार्यपद्धती ही एकमेकांशी सुसंगत असतील यावर कटाक्ष असे. काळाच्या ओघात कित्येक जुन्या प्रथितयश शाळांच्या ध्येयवाक्यातील अर्थ आता गमावला गेला आहे. शाळेचे ध्येयवाक्य मध्यवर्ती धरून शाळेचे संपूर्ण कामकाज चाललेले आहे असे आज क्वचितच दिसते. व्रतविधान व शाळेची कार्यपद्धती यात अशी फारकत अभिप्रेत नाही. शालेय व्यवस्थापनात अर्थ गमावून बसलेल्या व्रतविधानांना स्थान नाही. शिवाय व्रतविधाने हे पूर्वी विशद केल्याप्रमाणे ध्येयवाक्यापेक्षा अधिक सविस्तर, मापनीय, नेमकी, सुस्पष्ट, निरीक्षणक्षम व पडताळा पाहण्याजोगी असतात. शाळेचे यशापयश मोजण्याचे ते मापदंड ठरते. म्हणूनच शाळेतील सर्व घटकांनी ते साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे असे अपेक्षित असते. याचसाठी ध्येयवाक्य असो अथवा नसो, प्रत्येक मुख्याध्यापकाने शाळेसाठी व्रतविधानाची निश्चिती करणे हे यापुढे अपरिहार्य ठरेल. 1.4 मधील 7वा मुद्दा, व्रतविधानाची निश्चिती. व्रतविधानाची निश्चिती ही एक काळजीपूर्वक व अनेक घटकांचा विचार करून करावयाची गोष्ट आहे. मुळात ज्या सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्याचे आपण घटक आहोत, त्या गणराज्याने स्वीकारलेल्या संविधानाची व्यापक चौकट कोणत्याही शैक्षणिक संस्थेला आपले व्रतविधान ठरविताना विसरता येणार नाही. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये प्रिॲम्बल मध्ये निर्देशित केल्याप्रमाणे सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता व राष्ट्रीय एकात्मतेची आश्वासक बंधुता या मूल्यांचा पुरस्कार व्रतविधानात व्हावयास व्हावा. याचबरोबर याचप्रमाणे वर उल्लेख केलेल्या कोणत्याही मूल्यांचा अधिक्षेप होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. घटनेच्या या चौकटीत अनुसरून 1986च्या राष्ट्रीय धोरणामध्ये शालेय अभ्यासक्रमाचे 10 गाभा घटक नमूद करण्यात आले आहेत. 1986चं राष्ट्रीय धोरण, त्यातील 10 गाभा घटक पुढीलप्रमाणे: 1. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास. 2. संविधानात्मक जबाबदाऱ्या. 3. राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यास आवश्यक आशय. 4. भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा. 5. समानता, लोकशाही व धर्मनिरपेक्षता. 6. स्त्री पुरुष समानता. 7. पर्यावरणाचे संरक्षण. 8. सामाजिक अडसरांचे निर्मूलन. 9. छोटे कुटुंब या प्रमाणकाचे पालन. आणि 10. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष. या गाभा घटकांनाही व्रतविधानाच्या जडणघडणीत महत्त्वाचे स्थान आहे. शिवाय आपली शाळा ज्या व्यवस्थापनाची असते त्या व्यवस्थापनाचे बोधवाक्य, तत्त्वज्ञान याचाही विचार अपरिहार्य ठरतो. आणि सरतेशेवटी ज्या परिसरात, पर्यावरणात आपली शाळा कार्य करते तेथील जनसमुदायाच्या लोकांच्या गरजा, आशा, आकांक्षांचे प्रतिबिंब व्रतविधानात दिसले पाहिजे. शाळेचे स्वतःचे असे जे खास वेगळेपण असते ते अशा स्थानिक जनतेच्या आशा, आकांक्षा, गरजातूनच आकार घेते. 1.4 मधील 8वा मुद्दा, व्रतविधान निश्चितीच्या पायऱ्या. शाळेचे व्रतविधान ठरविणे ही एक सामुदायिक जबाबदारी आहे. मात्र ही स्वीकारताना काही पायऱ्यांचा अवलंब करावा लागेल. सूत्ररूपाने या पायऱ्या पुढे दिलेल्या आहेत. 1. व्रतविधानाची संकल्पना सर्व शिक्षक, विभाग प्रमुख व व्यवस्थापनातील महत्त्वाच्या व्यक्ती
यांना स्पष्ट करा. शालेय गुणवत्ता वाढीसाठी व्रतविधानाची आवश्यकता कशी आहे हे सर्वांना पटवून द्या. 2. व्रतविधान घाईगर्दीने छोट्याशा बैठकीतून ठरविता येत नाही हे लक्षात ठेवा. व्रतविधानातील प्रत्येक शब्दाला अर्थ असतो, मात्र ते व्रतविधान आपल्या शाळेच्या कार्यपद्धतीत किती प्रमाणात प्रतिबिंबित होते यावर ते शब्द ते अर्थ धारण करत असतात. 3. ज्येष्ठ शिक्षक, व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्या एकाहून अधिक भेटीतून व्रतविधान हळूहळू आकार घेते. व्रतविधानावर परिणाम घडविणाऱ्या सर्व घटकांचा विचार या बैठकीत अपेक्षित आहे. 4. या सर्व बैठकीतील वातावरण मोकळेपणाचे, दिलखुलास राहील याची काळजी घ्या. बैठकीवर मर्यादित कालखंडाचे काटेकोर बंधन घालू नका. 5. पहिल्या बैठकीत सर्वच गोष्टी निश्चित होणार नाहीत. प्रत्येकास विविध बाबींवर स्वतंत्रपणे विचार करण्याची संधी द्या. 6. पहिल्या बैठकीत काही नेमके प्रश्न उपस्थित करा, त्यामुळे चर्चेला नेमकेपणा प्राप्त होईल. काही महत्त्वाचे प्रश्न पुढीलप्रमाणे सांगता येतील. संविधानाच्या प्रास्ताविकात निर्देशित एखाद्या मूल्याला आपली शाळा अधिक प्राधान्य देणार आहे का? असल्यास का आणि कोणत्या? गाभा घटकातील एक किंवा अधिक घटकांवर आपण अधिक भर देणार आहोत का? असल्यास का, कोणत्या? स्थानिक लोकांच्या गरजा, आशा आकांक्षांची यादी करून प्राधान्यक्रम ठरवा. वेगवेगळ्या मूल्यांना, गाभा घटकांना, गरजा, आशा, आकांक्षा यांना वेगवेगळा प्राधान्यक्रम दिल्यास शाळेच्या कार्यपद्धतीवर त्याचे कोणकोणते परिणाम होतील हे निश्चित करा. व्रतविधानाच्या कार्यवाहीच्या दृष्टीने आपल्या शाळेच्या 3 बलस्थानांची व कमकुवत गोष्टींची नोंद करा. शाळेच्या कार्यपद्धतीचा भाग म्हणून भूतकाळात घेतलेल्या काही चांगल्या वाईट निर्णयांची नोंद करा व त्यांचे परिणाम तपासून पहा. शाळेच्या भूतकाळातील धोरणावर एक परिच्छेद लिहा. आणि पुढील 5 वर्षांच्या शाळेच्या धोरणावर एक परिच्छेद लिहा. अशा विविध प्रश्नानुसार सदस्य विचार करतील किंवा तयारी करून ठेवतील. 7. गरजेप्रमाणे बैठकींची संख्या निश्चित करा. 8. व्रतविधानाचे अंतिम रूप निश्चित झाल्यावर सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवकांच्या सभेत त्यावर चर्चा करा. काही महत्त्वाच्या सूचना असल्यास व्रतविधानाचा फेरविचार करा. आणि 9. अंतिम स्वरूपातील व्रतविधान हे सर्व घटकांनी स्वीकारलेले विधान असेल याची खात्री करा. 1.4 मधील 9वा मुद्दा, शाळेची परिणामकारकता व कार्यक्षमता. शाळेची परिणामकारकता व शाळेची कार्यक्षमता या 2 भिन्न संकल्पना आहेत. शाळेने निश्चित केलेली ध्येये, उद्दिष्टे किंवा व्रतविधानामध्ये चित्रित झालेल्या अपेक्षा ज्या प्रमाणात प्रत्यक्षात साध्य झाल्या त्यानुसार शाळेची परिणामकारकता ठरत असते. ही उद्दिष्टे पूर्णतः किंवा बहुतांश प्रमाणात साध्य झाली असतील तर ती शाळा परिणामकारक मानली जाते. कार्यक्षमता या संकल्पनेत प्रदान व आदान या दोहोंची तुलना केली जाते. यांचे गुणोत्तर प्रदान आदान बरोबर कार्यक्षमता दर्शविते. प्रदानाच्या तुलनेत आदान जितके कमी असेल तितकी त्या शाळेची कार्यक्षमता अधिक असे मानले जाईल. परिणामकारकता व कार्यक्षमता यांच्या व्याख्यांवरून या संकल्पना स्पष्ट व्हावयास मदत होत असली तरी या व्याख्येतही अनेक संदिग्ध गोष्टी किंवा बाबी आहेत व त्यातून अनेक नवे प्रश्न उपस्थित होतात. काही महत्त्वाच्या प्रश्नांची नोंद पुढे केलेली आहेत. ते प्रश्न पुढीलप्रमाणे. पहिला प्रश्न, परिणामकारकता उद्दिष्टांच्या संदर्भात निश्चित करावयाची असेल तर उद्दिष्टे कोणत्या दृष्टिकोनातून? पालक, शिक्षक, समाज, विद्यार्थी की शासनाच्या? दुसरा, ध्येय ही दीर्घकालीन की अल्पकालीन? 3. परिणामकारकतेचे निकष कोणते? ते मापनीय, पडताळा पाहण्याजोगे आहेत काय? 4. जी उद्दिष्टे औपचारिकरित्या कागदावर मांडलेली असतात
तीच उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शाळा खरोखरच प्रयत्नशील असते की वास्तवात अन्य उद्दिष्टांचा पाठपुरावा करते? 5. दोन भिन्न क्षेत्रातील ध्येय असतील तर प्राधान्य कोणास? उदाहरणार्थ शारीरिक विकास की बौद्धिक विकास? 6. ध्येयांनाच म्हणजे साध्यालाच परिणामकारकतेमध्ये महत्त्व, पण शाळेच्या कार्यपद्धतीस साधन नाही का? 7. शाळेच्या परिणामकारक कार्यपद्धतीत सर्व संबंधित घटकांचे म्हणजे मानवी सुद्धा समाधान यास महत्त्व नाही काय? 8. शाळेचे आदान कोणकोणते? शाळेचे प्रदान कोणकोणते? त्यांचे मापन शक्य आहे का? 9. नवी शाळा जुनी शाळा यांचे परिणामकारकतेचे निकष सारखेच असतील की ते बदललेले असतील? आणि 10. मानवी घटक की संस्था, नियंत्रण की लवचिकता, साध्य की साधन यापैकी परिणामकारकतेच्या दृष्टीने महत्त्व कोणाला? निवड कोणाची? थोडक्यात शाळेची परिणामकारकता व कार्यक्षमता ठरवणे हे गुंतागुंतीचे काम आहे. शिक्षण तज्ज्ञ, संशोधक, व्यवस्थापन तज्ज्ञ यांना देखील या प्रश्नांची नेमकी उत्तरे अजूनही देता आलेली नाहीत. शाळेच्या परिणामावर जसजसे अधिक संशोधन होत जाईल तसतसे हे चित्र अधिक स्पष्ट होईल. मात्र शालेय परिणामावरील झालेल्या संशोधनाची सद्यस्थिती व काही महत्त्वाचे निष्कर्ष काही प्रमाणात उद्बोधक ठरावेत अशी अपेक्षा आहे. त्याचा आढावा पुढे घेण्यात आलेला आहे. 1.4 मधील 10वा मुद्दा, शालेय परिणामकारकतेवरील संशोधन निष्कर्ष. शाळेच्या परिणामकारकतेवरील संशोधन हे साधारणतः 1965 नंतरच्या काळात सुरू झालेले आढळते. अमेरिकेमध्ये 1966 सालात कोलमन व अन्य यांचा जो अहवाल प्रसिद्ध झाला त्यात शाळेच्या परिणामकारकतेविषयी एक धक्कादायक निष्कर्ष मांडण्यात आला. ह्या अहवालानुसार शाळा ही विद्यार्थ्यात कोणतेच लक्षणीय स्वरूपाचे बदल घडवून आणू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत कुटुंब, सामाजिक पार्श्वभूमी हेच घटक महत्त्वाचे कार्य करतात. या निष्कर्षांचा परिणाम म्हणून शाळेवरील संशोधनाला अधिक चालना मिळाली. या संशोधनाचे प्रामुख्याने 5 गटांमध्ये वर्गीकरण करता येईल. पहिला गट, विविध शाळांच्या परिणामकारकतेचा तुलनात्मक अभ्यास. 2. परिणामकारक व अल्प परिणामकारक शाळांवरील संशोधन. 3. आदान, प्रक्रिया, प्रदान या संदर्भात शाळांना अभ्यास. 4. शाळा सुधारण्याच्या कार्यक्रमांचा अभ्यास. 5. मुख्याध्यापकांची भूमिका व नेतृत्वावरील संशोधन. या संशोधनाचे काही महत्त्वाचे निष्कर्ष पुढे दिलेले आहेत. पहिला निष्कर्ष, शाळा विद्यार्थ्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात परंतु काही निश्चित स्वरूपाचे बदल घडवून आणण्यात यशस्वी ठरते. 2. परिणामकारक व अल्प परिणामकारक शाळा असतात त्यांच्या कार्यपद्धतीत मूलभूत स्वरूपाची भिन्नता आढळते. 3. कमी विद्यार्थी संख्या, गुणांकानुसार केलेली विद्यार्थ्यांची एकजिन्सी विभागणी, भौतिक सुविधा, शारीरिक शिक्षेचा उपयोग इत्यादींचा शाळेच्या परिणामकारकतेशी संबंध नसतो. 4. शाळेची सर्वसाधारण शिस्त, विद्यार्थ्यांविषयीची सर्वव्यापी आस्था, प्रबलन पारितोषिकांचा उपयोग, विद्यार्थ्यांना जबाबदारी स्वीकारण्याची दिलेली संधी, पालकांचा व समाजाचा शालेय कार्यक्रमातील सहभाग व आधार, विद्यार्थ्यांकडून सातत्याने व्यक्त केलेल्या उच्च अपेक्षा व स्थिर शिक्षक वर्ग इत्यादी घटकांच्या शाळेच्या परिणामकारकतेशी संबंध आहे. 5. शाळेची सुस्पष्ट शैक्षणिक व सामाजिक उद्दिष्टे व ध्येय, शैक्षणिक कार्यक्रमांवर दिलेला अधिक भर, स्वाध्यायाचा पाठपुरावा व काळजीपूर्वक केलेले विद्यार्थी मूल्यमापन, विविध अध्यापन पद्धतींचा केला जाणारा उपयोग, ध्येयांशी सांगड घालून सुसंघटितरित्या आयोजिलेले अभ्यासक्रम व सर्वानुमते तयार केलेले शैक्षणिक कार्यक्रमांचे नियोजन ह्या घटकांचा विद्यार्थ्यांच्या संपादनाशी संबंध असतो. 6. क्रियाशील, आधार देणारा,
विद्यार्थी व शिक्षकांकडून सातत्याने उच्च अपेक्षा बाळगणारा, नियमांची सुस्पष्ट कल्पना देणारा व शैक्षणिक अंगाकडे अधिक लक्ष देणारा मुख्याध्यापक अधिक परिणामकारक ठरतो, तर केवळ प्रशासकीय कामात गुंतून पडलेला मुख्याध्यापक हा परिणाम घडवून आणू शकत नाही. शाळेच्या व मुख्याध्यापकाच्या परिणामकारकतेवरील संशोधनाच्या या निष्कर्षांवरून सारांश रूपात आपल्याला असे म्हणता येईल की शाळेची ध्येय धोरणे सुस्पष्ट असतील, त्यानुसार शाळेतील शैक्षणिक व पूरक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असेल व सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला जात असेल, तर ती शाळा परिणामकारक शाळा ठरू शकते. मात्र त्याचबरोबर त्या शाळेस क्रियाशील शैक्षणिक कार्यात रस घेणारा व सर्वांना वेळोवेळी प्रोत्साहन, आधार देणारा मुख्याध्यापक लाभला पाहिजे. शाळेने यासाठी सर्वच कार्यक्रमांचे, विशेषतः शैक्षणिक कार्यक्रमांचे अत्यंत काळजीपूर्वक सांगोपांग नियोजन केले पाहिजे. हे शैक्षणिक नियोजन कसे करावयाचे याची सविस्तर माहिती आपणास पुढील घटकांमध्ये मिळेल आणि त्या सर्वांच्या आकलनासाठी व्यवस्थापनाशी निगडीत असा हा प्रणाली, व्रतविधान, परिणामकारकता विषयक भाग उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. आणि शेवटचा मुद्दा, या पूर्ण प्रकरणाचा सारांश पुढील प्रमाणे सांगता येईल. 1.5 सारांश. शाळेचा प्रणाली म्हणून विचार करणे मुख्याध्यापकास एक व्यवस्थापक म्हणून उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे शाळेच्या कार्यपद्धतीशी निगडीत शाळेतील व शाळेबाहेरील घटकातील परस्पर संबंध हे मुख्याध्यापकांना स्पष्ट होतील. शाळा या प्रणालीच्या कार्याला दिशा देण्यासाठी व्रतविधानाची गरज भासेल व व्रतविधानानुसार शाळेतील शैक्षणिक, अभ्यासपूरक व आर्थिक व्यवहाराचे नियोजन व आयोजन करता येईल. व्रतविधानाच्या निश्चितीमुळे शाळेची परिणामकारकता व कार्यक्षमता या दोन संकल्पनांचीही सुस्पष्टता होण्यास मदत होईल. शालेय परिणामकारकतेवरील संशोधनातून आता हे स्पष्ट झाले आहे की मुख्याध्यापक आपल्या कार्यपद्धतीतून शाळेची परिणामकारकता व कार्यक्षमता वाढवू शकतो. शैक्षणिक अंगाकडे अधिक लक्ष देणारा, सहकारी व विद्यार्थी यांच्याकडून उच्च अपेक्षा बाळगणारा व समाजाचा शालेय कार्यक्रमातील सहभाग वाढविण्यावर भर देणारा मुख्याध्यापक हा अधिक परिणामकारक ठरतो. घटक 1. शाळा एक प्रणाली यावरती काही महत्त्वाचे प्रश्न पुढील प्रमाणे विचारले जातात. त्यापैकी पहिला प्रश्न आहे, शाळा हा संबोध स्पष्ट करा. दुसरा, मुळात जीवशास्त्रातून आलेला प्रणाली विचार शिक्षण शास्त्रात कसा वापरता येईल. तिसरा, व्रतवाक्य व व्रतविधान यातील फरक स्पष्ट करा. आणि चौथा, शाळा प्रणालीची संकल्पना स्पष्ट करा. पाचवा, व्रतविधानाची निश्चिती करताना कोणती पद्धती अवलंबिणे इष्ट आहे. आणि सहावा, शाळेची परिणामकारकता व कार्यक्षमता हे संबोध स्पष्ट करा. ह्या पाठावरती हे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. EDU 113 म्हणजेच शैक्षणिक व्यवस्थापनातील घटक दुसरा, यथार्थदर्शी समग्र नियोजन. यामधील पाठ्यमुद्दे असे आहेत. 2.1 पाठ्यमुद्दे. 1. शाळेची ध्येय व उद्दिष्टे यानुसार नियोजनाचे स्वरूप. 2. नियोजन करताना विचारात घ्यावयाचे घटक. 1. साधन सामग्री. 2. भौतिक सुविधा. 3. आर्थिक तरतूद. 4. मनुष्यबळ. आणि 5. उपलब्ध कालावधी व कालखंड. तिसरा, नियोजनाचे प्रकार. त्यामधला पहिला, कालानुसारी. त्यामध्ये दीर्घकालीन आणि अल्पकालीन. दुसरा, स्तरानुसारी. त्यामध्ये पहिला संस्था, दुसरा विभाग आणि तिसरा शिक्षक. चौथा मुद्दा, शैक्षणिक नियोजनाच्या अन्य विशेष बाबी. त्यामध्ये पहिला,
उपचारात्मक व विशेष अध्यापनाचे नियोजन. 2. शालेय व शालाबाह्य स्पर्धा व परीक्षा. 3. स्वाध्याय. 5वा मुद्दा शैक्षणिक व अभ्यासपूरक कार्यक्रमांची सांगड. 6वा मुद्दा वेळापत्रके. आणि 7वा मुद्दा एकत्रित बहुव्यापी वार्षिक नियोजनाच्या अंतिम आराखड्याची ध्येयनिश्चिती. या घटक दुसऱ्यामध्ये हे महत्त्वाचे पाठ्यमुद्दे आहेत. त्यानंतर 2.2 उद्दिष्टे. ह्या घटकाच्या अध्ययनानंतर आपणास 1. शाळेचे व्रतविधान व उद्दिष्टे यांचे यथार्थदर्शी समग्र नियोजनातील महत्त्व ओळखता येईल. 2. शाळेचे यथार्थदर्शी समग्र नियोजन करताना लक्षात घ्यावयाचे घटक सांगता येतील. 3. नियोजनाचे कालानुसार व स्तरानुसार प्रकार करता येतील. 4. नियोजनासाठी विचारात घ्यावयाच्या बाबींची यादी करता येईल. 5. समग्र नियोजनाच्या विविध बाबींचा विचार नियोजनात कसा करावयाचा हे स्पष्ट करता येईल. 6. नियोजन करताना शैक्षणिक व अभ्यासपूरक कार्यक्रमांची योग्य रीतीने सांगड घालता येईल. 7. विविध घटकांचा व बाबींचा विचार करून समग्र नियोजनाच्या पायऱ्या सांगता येतील. 8. आपल्या शाळेसाठी प्रत्यक्ष समग्र नियोजन करता येईल. 9. नियोजनाचा भाग म्हणून आवश्यक असणाऱ्या शिक्षक वेळापत्रके व वर्ग वेळापत्रके तयार करावयाच्या पायऱ्या सांगता येतील. 10. आपल्या शाळेच्या शैक्षणिक कार्यक्रमांच्या एकत्रित बहुव्यापी वार्षिक नियोजनाच्या अंतिम आराखड्याची रूपरेषा तयार करता येईल. आणि महत्त्वाचा शेवटचा मुद्दा दीर्घकालीन, वार्षिक, मासिक, दैनंदिन इत्यादी नियोजनांची योग्य ती सांगड घालता येईल. यामध्ये पुढचा मुद्दा 2.3 प्रास्ताविक. शाळेचा व्यवस्थापक या नात्याने शालेय कार्याचे नियोजन हे मुख्याध्यापकांचे एक महत्त्वाचं काम आहे. नियोजन म्हणजे वेळ, श्रम, पैसा या सर्वांचीच बचत होय. नियोजन म्हणजे वस्तुस्थितीवर आधारलेली निवड केलेल्या पूर्वानुमानांचा उपयोग करून भावी काळातील अपेक्षित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सूत्रबद्ध केलेली कार्यदिशा होय. नियोजन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. अंमलबजावणी करावयाच्या मार्गांचा त्यात विवेकपूर्ण विचार होतो. त्यात वस्तुस्थिती, ध्येय आणि विचारपूर्वक केलेले अंदाज यावर आधारित निर्णय घेतले जातात. म्हणून नियोजन जितके स्पष्ट, निश्चित असेल तितका ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर होईल. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. ह्या शिक्षणाच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी व विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी शालेय कार्याचे उत्कृष्ट नियोजन करणे आवश्यक आहे. व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ह्या ध्येयाची मापनीय अशा सुस्पष्ट विधानांमध्ये मांडणी केली पाहिजे. पहिल्या घटकात या संदर्भात शाळेसाठी आवश्यक अशा व्रतविधानाची चर्चा केलेली आहे. व्रतविधान हे शाळेच्या कार्यपद्धतीची दिशा दर्शविते. त्यामुळे नियोजनात त्यास मध्यवर्ती स्थान प्राप्त होते. शालेय नियोजनात प्रशासकीय आणि शैक्षणिक व अभ्यासपूरक कार्यक्रम या दोहोंचा विचार करावा लागतो. यापैकी प्रशासकीय नियोजनाचा विचार अन्य घटकात सविस्तर केलेला आहे. या घटकात आपण शैक्षणिक व अभ्यासपूरक कार्यक्रमांच्या नियोजनाचा विचार करणार आहोत. सध्या परीक्षा, मार्क्स, स्पर्धा यांच्या युगात अभ्यासपूरक कार्यक्रमांना कमी महत्त्व, कमी तासिका दिल्या जातात. तसेच अभ्यासपूरक कार्यक्रमातून होणाऱ्या शिक्षणाचे मूल्यमापन करण्याची सोयही नाही. त्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम व अभ्यासपूरक कार्यक्रम यांचे योग्य प्रमाण ठरविले व ठेवले जात नाही. वास्तविक दोहोंचे महत्त्व ध्यानात घेऊन नियोजन करावयास हवे. हे नियोजन करताना साधन सामग्री, भौतिक सुविधा, मनुष्यबळ यांचा विचार करावा लागेल. तसेच दीर्घकालीन व अल्पकालीन, स्तरानुसारी इत्यादी अनेक प्रकारचे नियोजन करावे लागेल. हे नियोजन करताना शालेय स्पर्धा, बाह्य स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, स्वाध्याय या गोष्टींचा विचार आवश्यक ठरतो. शिक्षक वेळापत्रक व वर्ग वेळापत्रक
यांच्या विचाराबरोबरच उपचारात्मक व विशेष अध्यापनाचे नियोजन इत्यादी लक्षात घेऊन या सर्वांच्या एकत्रित बहुव्यापी अशा आराखड्याची निश्चिती केली की शाळेच्या विकासाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहील. या सर्वांचा विचार आपण या घटकात करणार आहोत. 2.4 विषय विवेचन. 2.4 मधील पहिला मुद्दा, शाळेची ध्येय व उद्दिष्टे यानुसार नियोजनाचे स्वरूप. शाळा हा समाजाचा भाग आहे. समाजाचा परिणाम शाळेवर होणे अपरिहार्य आहे. समाजाची आणि राष्ट्राची गरज काय आहे ते लक्षात घेऊन शाळेचे व्रतविधान कसे ठरविता येते हे आपण यापूर्वी पाहिलेले आहे. व्रतविधानामुळे कार्याची दिशा स्पष्ट होते. त्या अनुषंगाने मुख्याध्यापकांना वेगवेगळ्या विभागांनी, उपविभागांनी व व्यक्तींनी करावयाच्या कार्याची उद्दिष्टे ठरविता येतात. उद्दिष्टे ठरविल्यामुळे कार्यक्रमाची व कार्याची रूपरेषा ठरविणे शक्य होते. शाळेच्या व्रतविधानानुसार नेमके कोणते कार्यक्रम करावयाचे, केव्हा करावयाचे, कोणी व कसे करावयाचे, त्यांचे मूल्यमापन कोण व कसे करणार, या सर्व बाबींचा विचार नियोजन करताना करावा लागतो. 2.4 मधील दुसरा मुद्दा, नियोजन करताना विचारात घ्यावयाचे घटक. शाळेमध्ये घेता येतील अशा अभ्यासपूरक कार्यक्रमांची मोठी यादी करता येईल. विविध विषय मंडळे, छंद मंडळे, सहल, दिनविशेष, वाङ्मय मंडळ, भित्तिचित्रे तयार करणे, वस्तुभांडार चालविणे, स्नेहसंमेलने, शिबिरे, क्रीडा महोत्सव, वीरबाला व बालवीर पथके, NCC, सण समारंभ, ग्रामसफाई, उपहारगृह चालविणे, गावातल्या कार्यक्रमात सहभाग, इतर शाळांशी खेळांचे सामने, विविध स्पर्धा असे कित्येक अभ्यासपूरक कार्यक्रम शाळा राबवू शकेल. या किंवा अशा सर्व कार्यक्रमांची व शैक्षणिक विषय यांची सांगड घालणारे नियोजन मुख्याध्यापकाने करणे आवश्यक आहे. त्यांचे नियोजन करताना व्रतविधान व उद्दिष्टे यांच्याबरोबर पुढील घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा ते नियोजन फक्त कागदावरच राहण्याची शक्यता आहे. पहिला, शाळेकडे असलेली साधनसामग्री. 2. भौतिक सुविधा. 3. आर्थिक तरतूद. 4. मनुष्यबळ. आणि 5. कालावधी. त्यामध्ये पहिला मुद्दा, साधनसामग्री. साधनसामग्रीमध्ये उपकरणे, क्रीडा साहित्य, शैक्षणिक साहित्य, दृकश्राव्य साधने, ग्रंथ, संदर्भ पुस्तके, पाठ्यपुस्तके इत्यादींचा समावेश होतो. सर्वच शाळांमध्ये सर्व प्रकारची साधनसामग्री असेलच असे नाही. काही शाळांमधून अगदी इलेक्ट्रिकच्या बेलपासून ते कम्प्युटरपर्यंत तसेच शिकविण्यासाठी लागणारे सर्व विषयांचे सर्व साहित्य असेल. प्रत्येक विषयासाठी आवश्यक दालनापासून ते मोठे सभागृह व प्रशस्त क्रीडांगणापर्यंत सर्व भौतिक सुविधा असतील. काही शाळांमधून ह्या सर्व गोष्टी जेमतेम असतील तर काही शाळांमधून काही गोष्टी अजिबात नसण्याची शक्यता आहे. साधनसामग्रीच्या संदर्भातील नियोजनात 5 गोष्टींचा विचार करावा लागेल. त्यातली पहिली, उपलब्ध साहित्य कोणकोणते आहे याची अद्ययावत माहिती मिळवणे. 2. कोणकोणते साहित्य कमी पडते याचा अंदाज घेणे. 3. जे साहित्य कमी पडते ते मिळवता येईल का याचा शोध घेणे. यामध्ये ते उपलब्ध आर्थिक तरतुदीतून विकत घेता येते का, अन्य माध्यमातून उदाहरणार्थ देणगी, भेटी याद्वारे मिळवता येते का, ते त्यास पर्याय म्हणून कमी खर्चाच्या टाकाऊ वस्तूपासून ते बनविता येते का, यासाठी शिक्षकास प्रेरित करणे इत्यादी कृतींचा समावेश होतो. 4. जे साहित्य उपलब्ध नाही त्याची दीर्घकालीन नियोजनात सोय करणे. आणि 5. जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्या जास्तीत जास्त वापरासाठी प्रयत्न करणे. विशेषतः 5वी बाब ही नियोजनाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहे. जे साहित्य उपलब्ध आहे ते वेगवेगळ्या वर्गांना, वर्गांच्या तुकड्यांना कसे उपलब्ध करून देता येईल याची साप्ताहिक, मासिक योजना संबंधित शिक्षक, सहाय्यक यांना करण्यास सांगावी व त्यांना त्यासंबंधी मार्गदर्शन करावे. या 5 गोष्टींचा विचार करून मुख्याध्यापकांनी शैक्षणिक कार्यक्रमांचे नियोजन करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व
साधनसामग्री उपलब्ध असताना योग्य नियोजनाच्या अभावी तिचा पुरेपूर उपयोग केला जाणार नाही, ती धूळकात पडेल असे होऊ नये. ज्यांच्याकडे जेमतेम साहित्य आहे त्यांना तडजोड कशी करता येईल, असलेल्या साहित्यात वाढ कशी करता येईल याचा विचार करावा लागेल. उपलब्ध साहित्याच्या अधिकाधिक वापरासाठी मुख्याध्यापकांना खूपच बारकाईने विचार करावा लागेल. उदाहरणार्थ, एपिडायस्कोपवर भूगोलाचा पाठ घ्यावयाचा असेल किंवा प्रोजेक्टरचा वापर करायचा असेल तर अशा वेळी तासिका व साहित्याची उपलब्धता यांचा मेळ घालावा लागेल. साधनसामग्रीच्या नियोजनासाठी पाठ्यविषय समित्यांच्या सभा हे उपयुक्त ठरणारे चांगले माध्यम आहे. पाठ्यविषयक समित्यांच्या सभांमध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कोणत्या साधनसामग्रीचा उपयोग कोणत्या पाठांसाठी करता येईल, तो कसा, कोठे, केव्हा करायचा, त्यावेळी मदत कोण करणार, इत्यादी सर्व बाबींचा तपशिलात विचार करून नियोजन करता येईल. यासाठी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाची व प्रोत्साहनाची आवश्यकता असते. विज्ञानाच्या स्लाइड्स, मराठीसाठी किंवा इतर विषयांसाठी संदर्भ ग्रंथ, टीव्हीवर होणारे शालेय कार्यक्रम, चांगल्या कॅसेट्स ऐकवणे, नकाशे, चित्रे, फ्लॅशकार्ड्स इत्यादी सर्व साहित्य वापरावयाचे असल्यास त्याचे नियोजन शिक्षकांच्या मदतीने वर्षाच्या प्रारंभीच मुख्याध्यापकांनी करावे. ज्या शाळेत काही साधने नसतील त्यांना इतर शाळांशी संपर्क साधून त्यांची मदत घेता येईल. इतर शाळांतील साहित्य आपल्या शाळेत आणणे, शिक्षकांची अदलाबदल करणे, विद्यार्थ्यांना अन्य शाळात नेऊन साहित्याचा उपयोग करण्याची संधी देणे इत्यादी मार्ग अवलंबिता येतील. दुसरा मुद्दा, भौतिक सुविधा. यामध्ये प्रामुख्याने इमारती, वर्ग, क्रीडांगण, जिम्नॅशियम, प्रयोगशाळा, ग्रंथालये, वायुवीजन, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना इत्यादींचा समावेश होतो. याच्या नियोजनाची सर्वसाधारण तत्त्वे साधनसामग्रीच्या नियोजनाप्रमाणेच आहेत. क्रीडा व शारीरिक विकासासाठी शाळा खूप काही करू शकते. शारीरिक विकास, खेळांची माहिती, एखाद्या खेळाची आवड निर्माण करणे, तसेच उत्तम खेळाडू निर्माण करणे, उत्तम संघ तयार करणे, राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर एखाद्या खेळाचा संघ खेळावयास जाईल एवढी तयारी करवून घेणे हे क्रीडाविषयक उद्दिष्ट योग्य नियोजनानेच साध्य होईल. त्यासाठी खेळाचे शिक्षक, त्यांचे खेळांचे तास, त्यांच्या कोचिंगचा उपयोग, लागणारे साहित्य, क्रीडांगणाची उपलब्धता या सर्वांचा विचार करून नियोजन करावे लागेल. शैक्षणिक व भौतिक सुविधांबद्दलही आपणास हेच करता येईल. ग्रंथालय, प्रयोगखोली, चित्रकला हॉल, भूगोल दालन यांचा वापरही योग्य रीतीने होण्यासाठी त्याचे नियोजन करावे लागेल. प्रत्येक वर्गाला याचा फायदा मिळेल याची दखल नियोजन करताना मुख्याध्यापकाने घेतली पाहिजे. एकूणच शाळेची सुरुवात एकदम सर्व सोयींनी, वस्तूंनी सज्ज असलेली अशी नसते, पण दरवर्षी तिची स्थिती तशीच राहत नाही. त्यात सतत बदल होत असतो. आपण तो करू शकतो. ध्येय, उद्दिष्टे व व्रतविधानाशी शाळेने व मुख्याध्यापकाने प्रामाणिक राहून व अनुभव लक्षात घेऊन काही ठराविक वर्षांनी शाळेची परिस्थिती, साधनसामग्री, भौतिक सुविधा यांच्या दृष्टीने कशी असेल याचे पूर्ण चित्र, हे योग्य नियोजन, त्याची काटेकोर अंमलबजावणी, त्याचे व्यवस्थापन, मार्गदर्शन या सर्वांच्या साहाय्याने मुख्याध्यापकाला साकार करता आले पाहिजे.